पोलीस अधीक्षक माननीय अंचल दलाल मॅडम यांचं पहिल्यापासूनच हे विजन राहिलेलं आहे की आपण तातडीने सामान्य व्यक्तीला जितक्या जास्तीत जास्त लवकर प्रतिसाद देणं शक्य आहे त्या दृष्टीने पोलिसांनी आपलं कर्तव्य करावं. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज रायगड जिल्ह्यातील खालारपूर पोलीस स्टेशन हद्दीतील गेल्या 3-4 महिन्यामध्ये ज्या नागरिकांचे मोबाईल हरवलेले होते किंवा चोरी गेलेले होते त्यांचा आम्ही जे सायबर मधली प्रक्रिया आहे, पोर्टल आहेत CER आणि CEIR या दोन्ही सायबर पोर्टल्सचा वापर करून आम्ही जे त्यांचे मोबाईल जे हरवलेले आहेत ते त्या तांत्रिक पद्धतीने आम्ही त्याचा शोध घेतला आणि ही आमची शोध प्रक्रिया चालू असताना आम्हाला अतिशय थोडक्याच कालावधीमध्ये 18 मोबाईल विविध मोबाईल हस्तगत झाले. त्यामध्ये रायगड जिल्ह्याबरोबर महाराष्ट्रातील तर मोबाईल आहेतच, पण दुसऱ्या राज्यातील देखील मोबाईल जे आपले चोरी गेलेले आणि दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन वापर चालू होता ते मोबाईल देखील आम्ही आज हस्तगत करू शकलेलो आहोत. तर अशा प्रकारे आपण आज 18 जे हरवलेले चोरी गेलेले 18 मोबाईल आज या ठिकाणी त्यांच्या मूळ मालकांना परत देण्याचा कार्यक्रम घेतलेला आहे. यामध्ये साधारण 3,04,000 रुपये किमतीचे हे मोबाईल तर होते, परंतु मोबाईल किती दिले गेले किंवा त्याची किंमत किती होती यापेक्षाही महत्त्वाचं आहे की आपण सामान्य व्यक्तीला एक न्याय देऊ शकलो. त्यांच्या मनात जी भावना होती की माझा मोबाईल मिळेल की नाही, पोलीस त्याच्यावर काम करतील की नाही, त्यांच्या आपण कसोटीवर उतरू शकलो याचा आम्हाला विशेष आनंद आहे. आणि रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल मॅडम यांच्या नेतृत्वाखाली अशीच कामगिरी खालापूर पोलीस स्टेशनची यापुढेही चालू राहील अशी मला अपेक्षा होती. सर, मी सामान्य नागरिकांना आवाहन करतो की तुमचा मोबाईल कमी किमतीचा असू द्या, जास्त किमतीचा असू द्या, आजकाल मोबाईलपेक्षाही महत्त्वाचं असतं की त्याच्यामध्ये असलेला डाटा, तुमच्या सगळ्या वैयक्तिक मेमरीज त्याच्यामध्ये असतात, तुमचे विविध अकाउंट्स असतात, त्याचे ॲप असतात, बँकेचं ॲप, शेअर मार्केटचं ॲप, कुठे तुम्ही एखाद्या सबस्क्रिप्शन सर्व्हिस घेतलेली असेल त्याचं ॲप असतं. तर तुमचा डाटा आणि तुमची प्रायव्हसी ही सगळ्यात महत्त्वाची आहे. त्यामुळे आपला मोबाईल चोरी गेला की निराश न होता तात्काळ खालापूर पोलीस स्टेशन असेल किंवा तुमच्या संबंधित रायगड जिल्ह्यातलं कुठलंही पोलीस स्टेशन असेल तर आपण त्या पोलीस स्टेशनला जाऊन आपली खबर द्यावी. त्या पद्धतीने लगेच आम्ही दुसऱ्याच क्षणाला त्याच्यावर कारवाई चालू करतो. त्याच्यामध्ये माहिती असते, आमचे सॉफ्टवेअर्स आहेत त्याच्यामध्ये माहिती भरतो. ज्या क्षणी तो मोबाईल कुठे ॲक्टिव्ह होईल त्याची आम्हाला माहिती मिळते आणि आम्ही तातडीने तो परत मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. त्यामुळे आपला प्रायव्हसी, आपला डाटा प्रोटेक्ट करण्यासाठी आपण कुठलाही विलंब न करता, मनामध्ये किंतु परंतु न बाळगता तात्काळ आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असं मी नागरिकांना रायगड पोलिसांच्या वतीने आवाहन करतो.